श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। आत्मबलाच्या आधारे निर्गुण निराकार अशा परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी साधना करतात, उपासना करतात, योग मार्गाचा अवलंब करतात, शरीराला विशिष्ट आसनामध्ये स्थित करतात, अष्टांग योग मार्ग असेल, हठयोग असेल, अजपाजप असेल, निर्गुण निराकार अशा परमेश्वराला आत्मबलानं इंद्रियांना संयमित करून प्राप्त करण्यासाठी केलेली साधना. आता ही साधना सुद्धा फलद्रूप होते, पण इंद्रियांना संयमित करणं हा निकष असल्यामुळं इंद्रियांना संयमित करणं कोणाला जमलं? सगुण भक्ताला, निर्गुण भक्ताला. सगुण भक्त जो इंद्रियांच्या विषयांचा मर्यादित भोग घेत असतो, उपासना करत असताना व्रत वैकल्य करतो, उपवास करतो बघा, आणि इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करतो. पण निर्गुण निराकार अशा परमेश्वरास प्राप्त करण्यासाठी जी साधना केली जाते, या साधनेमध्ये इंद्रियांना संयमित करण्यासाठी, म्हणजे चित्ताला एकाच विषयावरती स्थित करण्यासाठी जो आधार असतो, सगुणाचा आधार असतो, या आधाराशिवाय चित्ताला शून्य अवस्थेमध्ये स्थित करणं कठीण असतं बघा. पण दोन्ही प्रकारची उपासना करणार बघ, इंद्रियांचा जो स्थायी भाव आहे, जे त्यांचे विषय आहेत, या विषयांच्या संवेदना चित्तापर्यंत पोहोचवतात, हा स्थायी भाव कधी कधी प्रबळ होतो. आणि मग अशा वेळी संयम सुटला का, म्हणजे धोका दोन्हीकडे, सगुण भक्ती करणाऱ्याला सुद्धा आणि निर्गुण निराकार परमेश्वराची भक्ती करणाऱ्या साधकाला सुद्धा. फक्त सगुण साकार रूपाची उपासना करणारा तत्वतः योग जाणतो, आणि हा सुलभ मार्ग आहे, सोपा मार्ग आहे. याच वेळी निर्गुण निराकार अशा परमेश्वराची उपासना करणाऱ्यांना सुद्धा मला प्राप्त होता येतं, याविषयीचं स्पष्टीकरण अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना करतात. अर्जुनानं काय प्रश्न विचारला? तत्वतः योगू कवणे जाणे, सगुण के निर्गुण. सगुण आणि निर्गुण असे ते दोन भिन्न मार्ग आहेत, एकमेकांशी पूरकच आहेत. कारण निर्गुणाचं अस्तित्व सगुणामुळे सिद्ध होत असतं.
लाकूड आहे. आता लाकडामध्ये अग्नीचं अस्तित्व आहे. प्रथमदर्शनी हे एखादा अमान्य करेल, कारण लाकूड दृश्य वस्तू आहे आणि अग्नी सुद्धा जो तत्वरूपानं विद्यमान आहे, हा अग्नी सुद्धा प्रकट व्हावा लागतो. म्हणजे लाकडामध्ये दडलेलं अग्नीचं तत्व सुद्धा प्रकट झाल्यानंतर जाणवतं. लाकूड म्हणजे अग्नी नव्हे. या लाकडामध्ये विद्यमान असणारा अग्नी जो प्रकट होण्यापूर्वी अव्यक्त आहे. प्रकट होण्यापूर्वी तो अव्यक्त आहे. पण जर असं म्हटलं तर या लाकडामध्ये अग्नी कुठं आहे, त्यासाठी प्रकट करावा लागतो. लाकूड ज्यावेळी पेट घेतो त्यावेळी या लाकडामध्ये अग्नी तत्व किंवा अग्नी विद्यमान असल्याचं सिद्ध होतं. म्हणजे निर्गुणाचं अस्तित्व सगुणामुळं प्रकट होत असतं किंवा व्यक्त होत असतं. सगुण आणि निर्गुण, आता हे अस्तित्व जरी इंद्रियातीत असलं तरी याला प्राप्त करण्यासाठी इंद्रिय यांचा उपयोग किंवा आधार घ्यावाच लागतो. अगदी अजपाजप असेल, जो श्वास आणि उच्छ्वास याच्याशी संबंधित आहे. श्वासावरती आणि उच्छ्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. इडा पिंगला हे जे शरीरामध्ये स्थित असणाऱ्या ऊर्जेचे वहनाचे मार्ग आहे, या ऊर्जेला सुषुम्ना नाडीतून प्रवाहित करणं हे त्या निर्गुण उपासकाचं उद्दिष्ट असतं. आता या ठिकाणी चित्त एकाग्र करण्यासाठी कोणत्याही आकृतीचा आधार नसतो, म्हणून ही निर्गुण उपासना. अष्टांग योगामध्ये सुद्धा आसन घातलं, शरीराला विशिष्ट अशा आसनामध्ये स्थित केलं, पद्मासनामध्ये स्थित झाला, श्वासावरती नियंत्रण ठेवलं, ऊर्ध्व पूरक रेचक श्वास आत घेतल्यानंतर तो आतमध्ये किती वेळा ठेवता येतो, बाहेर घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा किती वेळानं श्वास घ्यायचा, या ज्या क्रिया आहेत, योगिक क्रिया आहेत, याला सगुण अशा आकृतीचा आधार नसतो. पण सगुण असा देह आणि या देहाचे घटक उपयुक्त ठरतात. म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वराचं अस्तित्व सगुण या देहाच्या माध्यमातूनच, जरी ते इंद्रियातीत असलं तरी संत तुकाराम सुद्धा आम्ही वैकुंठवासी असं म्हणतात. आता वैकुंठात विष्णू राहतात. आज कार्तिकी एकादशी, आषाढी एकादशीला देवांची रात्र सुरू होती असं म्हटलं जातं, आणि असुरांचा दिवस. आणि आजच्या दिवशी कार्तिकी एकादशीला विष्णू निद्रेतून जागे होतात आणि शिवांच्या हाती दिलेला कारभार, सृष्टीचा कार्यभार पुन्हा नियमितपणे सुरू करतात असं म्हटलं जातं.
म्हणून आजच्या या एकादशीला देव उठी एकादशी असंही म्हटलं जातं. आषाढी एकादशीला शयनी एकादशी असं म्हटलं जातं, कारण देव झोपी जातात म्हणजे देवाची रात्र सुरू. वैज्ञानिक दृष्ट्या देव झोपी जातात म्हणजे या पृथ्वीवरती अर्थातच असुरांचं प्राबल्य वाढतं. म्हणजे आसुरी शक्ती यामध्ये वाढ होत असते. असुरांचं प्राबल्य वाढतं म्हणजे असुर म्हणजे काय? अकराळ विकराळ असा देह असणारा राक्षस. एरवी असुराचं वर्णन असंच काहीसं केलं जातं. कुठं असतात हे असुर? कुणी पाहिले? वर्णन जरी केलं तरी सुर हे असे असतात आणि असुर हे असे असतात. आता हे वर्णन सुद्धा एक प्रतिकात्मक असतं. त्या देवांचं किंवा त्या असुराचं तात्विक स्वरूप कसं असतं हे सांगण्यासाठी त्या देवाची आकृती सादर केली जाते. हा इंद्र, हा वरुण, हा वायुदेव, हा कुबेर. आकृत्यांच्या माध्यमातून या देवदेवता कशा असाव्यात हे सांगितलं जातं. मग असुर कसे असतात? अकराळ विकराळ सर्व, दात बाहेर आलेले, जीभ बाहेर आलेली. पण वैज्ञानिक दृष्ट्या, खगोलीय दृष्ट्या या सृष्टीमध्ये असणाऱ्या तारे तारका, सृष्टीमध्ये असणारे इतर चर आणि अचर याच्यामध्ये जे बदल दिसून येतात चर आणि आचरांमधील व्यवहारामध्ये ज्यावेळी एका संवत्सर कालावधीमध्ये विशिष्ट बदल घडून येतात, हे बदल सृष्टीचा जो नियम आहे बदल, म्हणून तर सृष्टीला विकारी असं म्हटलं जातं. ठराविक कालावधीमध्ये सकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य जास्त असतं, तेजाचं प्राबल्य जास्त असतं आणि ठराविक कालावधीमध्ये तेजाचं प्राबल्य कमी होतं. म्हणजे वाढतं कशाचं? तमाचं. ह्या पृथ्वीवरती तमाचं प्राबल्य वाढतं, तो कालावधी सुरू होतो. ज्यावेळी मिथुन राशीमधून सूर्य कर्क राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी बघा, याला संक्रांत असं म्हटलं जातं. कर्क संक्रांत. देवशयनी म्हणजे देव शयनावरती निद्रा करण्यासाठी जातात. कोण देव? विष्णू. कुठे राहतात? वैकुंठात. एक मानक चित्र सादर केलं जातं. समुद्रामध्ये शेषावरती विष्णू निद्रा अवस्थेमध्ये असतात आणि लक्ष्मी पादसंवाहन करते. असं लक्ष्मी विष्णूंचं चित्र, मानक चित्र सादर केलं जातं. हे बघा, लक्ष्मी आणि विष्णू हे एक प्रतिकात्मक रूप असतं अव्यक्त असणाऱ्या परमेश्वराचं किंवा अव्यक्त असणाऱ्या देवदेवतांचे असेल किंवा असुरांचं, असुरांचं असेल. असुरांचं प्राबल्य वाढतं म्हणजे नकारात्मक शक्तीचं प्राबल्य वाढतं आणि यावेळी
या नकारात्मक शक्तीचं प्राबल्य कमी करण्यासाठी दक्षिणायनापासून, दक्षिणायन म्हणजे सूर्य ज्यावेळी दक्षिणेकडे सरकत जातो, विशेषतः वर्षा ऋतू असतो, यावेळी बहुतेक आकाश मेघाने आच्छादलेलं असतं आणि पाऊस पडत असतो. हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये सृष्टींमधील ऊर्जेचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं असतं. अज्ञानामुळं किंवा तमामुळं हे जर प्राबल्य नियंत्रणात आणलं नाही तर मात्र साधनेमध्ये किंवा एकूणच सर्वसाधारण जीवनामध्ये सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. आणि विशेष करून मनुष्य निसर्गामधील ही जी काही स्थित्यंतर आहेत याचा अभ्यास करून कोणत्या कालावधीमध्ये कशा प्रकारचं आचरण असावं हे जाणून घेतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो. म्हणजेच निसर्गाशी अनुसंधान साधतो. व्रतवैकल्य दक्षिणायन सुरू झाल्यानंतर केली जातात, उपवास केला जातो आणि पुढं कार्तिकी एकादशी म्हणजे आजच्या दिवशी देव झोपेतून उठतात. उत्तरायण सुरू होण्यासाठी अजून काही दिवस बाकी आहे, 1/3 दिवस बाकी असताना कशासाठी? उत्तरायण म्हणजे सूर्य ज्यावेळी उत्तरेकडे सरकू लागतो त्यावेळी सकारात्मक ऊर्जेचं किंवा सूर्याची ऊर्जा हळूहळू वाढत जाते. आणि म्हणून या एकादशीला देवउठी एकादशी असे म्हणतात. इथून पुढं देवांचा दिवस सुरू होतो आणि असुरांची रात्र. यावेळी मात्र देवदेवता प्रबळ होतात. म्हणजे विश्वामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. या सकारात्मक ऊर्जेशी एकत्व साधणं या कालावधीमध्ये सोपं. सण उत्सव या कालावधीमध्ये साजरे केले जातात आणि व्रतवैकल्य दक्षिणायनामध्ये साजरे केले जातात. हेतू एकच. दक्षिणायनामध्ये किंवा असुरांचा दिवस असतो, देवांची रात्र असते, या कालावधीमध्ये व्रतवैकल्य करून तमाचा प्रभाव कमी केला जातो, जेणेकरून विष्णू तत्वाशी जोडलं जाणं किंवा जोडलेल्या स्थितीमध्ये राहणं शक्य होईल. आणि उत्तरायणामध्ये ऊर्जेचं प्रमाण ज्यावेळी जास्त असतं, हा जो कालावधी आहे या कालावधीला देवांचा दिवस म्हणजे असुरांची रात्र, यावेळी मात्र सकारात्मक ऊर्जा जास्त असते, देवदेवतांचं प्राबल्य वाढलेलं असतं. ह्या कालावधीमध्ये सण आणि उत्सव साजरे करून निर्माणकर्त्याशी अनुसंधान साधलं जातं. अशा प्रकारे विष्णू तत्वतः जाणायचं आहे, परमेश्वराला तत्वतः जाणायचं आहे. संत तुकाराम महाराज आम्ही वैकुंठवासी म्हणतात, त्यावेळी ते वैकुंठात जाऊन आले असाच अर्थ होतो. म्हणजे विष्णू जिथे राहतात तिथं आम्ही जाऊन आलो. जीवांचा गोंधळ उठू नये म्हणून संत तुकाराम महाराज आपण जी अनुभूती घेतली ती सांगतात. वैकुंठात जाऊन आले म्हणजे परमेश्वराशी एकत्व साधलं, वैकुंठच आपल्या ठाई आणलं. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जा, दरवर्षी जाऊ. आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला, माघी असेल, चैत्री असेल, वर्षातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी वाऱ्या करणं आणि संत विठ्ठलालाच आपल्या कायारूपी देहामध्ये स्थित करतात. काया ही पंढरी म्हणजे देह हा पंढरी असं समजतात.
आणि पंढरीमध्ये असणारा विठ्ठल आपल्या या देहामध्येच विद्यमान आहे अशी यांची धारणा होती. आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, आणि या कायारूपी देहामध्ये फक्त पांडुरंगाचा वास आहे अशी अनुभूती घेणारे संत पंढरपूर देहाला म्हणतात, किंवा वैकुंठ स्थिती, वैकुंठामध्ये राहणारा विष्णू माझ्या ठाई विद्यमान आहे असा अनुभव घेतात आणि मग म्हणतात आम्ही वैकुंठवासी. म्हणजे विष्णूला जर प्राप्त करावायचं असेल, जो सृष्टीचा निर्माण करताय, याला प्राप्त करण्यासाठी कुठल्या तरी माध्यमातून वैकुंठाला जाणं आवश्यक आहे का? या विष्णूला तत्वतः जाणून ही वैकुंठ स्थिती स्वतःच्या ठाईच अनुभवायची. या व्यक्त असणाऱ्या सृष्टीमध्ये सप्तलोक संकल्पना आहे, याचप्रमाणे वैकुंठ हे अस्तित्वात आहेच, पण तिथे जाणार कोण, जातो कोण, कोण जाऊन आला, कशानं गेला, कुठल्या विमानानं गेला, हे जरी वर्णन केलं जातं तरी सुद्धा संत आपल्याला कोणत्याही प्रकारची संदिग्धता न ठेवता सांगतात की परमेश्वराला जर प्राप्त करावायचं असेल तर त्याला तत्वतः जाणून त्याची भक्ती करावी लागेल. मग तो सगुण भक्ती मार्ग असेल किंवा निर्गुण उपासना किंवा निर्गुण साधना मार्ग असेल. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान के जय. माऊली